ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 58 अध्याय 3 कर्मयोग। श्री गणेशाय नमः। अन्नात् भूतानि भवन्ति पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात् पर्जन्यः भवति यज्ञः कर्म समुद्भवः। कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्म अक्षर समुद्भवं तस्मात् ब्रह्म सर्वगतं नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्। अन्नापासून सर्व भूतांची म्हणजे प्राणीमात्रांची शरीरे निर्माण होतात। पर्जन्यापासून अन्नधान्याची उत्पत्ती होते। यज्ञापासून पर्जन्याची निर्मिती होते। यजमान ऋत्विक इत्यादींच्या शास्त्रोक्त कर्मांपासून यज्ञ संभव होतो। यजमानादिकांचे ते कर्म वेदरूप ब्रह्मापासून उद्भवलेले आहे। वेद हेच कर्माचे कारण व प्रमाण आहे। वेद हे परम अक्षर अशा ब्रह्मापासून उद्भवलेले आहेत। त्यामुळे सर्वगत असूनही ब्रह्म वा परमात्मा यज्ञात सर्वदा प्रतिष्ठित आहे। अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समस्ते मग पर्जन्यू या अन्नाते सर्वत्र प्रसवे। तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप। तया वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध। परी कर्माची ये मूर्ती यज्ञी अधिवासू श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा। समस्त भूतमात्र हे अन्नास्तव म्हणजे अन्नापासून उत्पन्न होतात व अन्नामुळेच वाढतात। मग पर्जन्य सर्वत्र अन्नधान्य उत्पन्न करतो। त्या पर्जन्याचा जन्म यज्ञात होतो आणि यज्ञ कर्मापासून प्रकट होतो। कर्माची निर्मिती वेदरूप अशा आदि ब्रह्मापासून होते। दूर व निकट म्हणजे सर्वत्र असणारे अक्षर ब्रह्म त्या वेदांना प्रसवते म्हणजे उत्पन्न करते। म्हणून हे चराचर जगत ब्रह्मबद्ध म्हणजे ब्रह्माच्या अधीन आहे। हे सुभद्रापते ऐक, परंतु कर्माची मूर्ती असलेल्या यज्ञात श्रुतींचा म्हणजे वेदांचा अखंड अधिवास असतो। हे पार्थ, एवं प्रवर्तितं चक्रम इह यहान अनुवर्तयति सहा अधायुः इंद्रिया रामः मोघम जीवती। हे पार्था, अशा रीतीने ईश्वराने इहलोकी प्रवर्तित म्हणजे प्रवृत्त केलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून म्हणजे शास्त्रानुसार जो वर्तन करीत नाही तो केवळ इंद्रिय सुखांच्या अधीन असलेला व त्यातच रमलेला पापी मनुष्य व्यर्थच जीवन जगतो। ऐशी ही आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागून या। म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकी ये। तो पातकांची राशी जाण भार भूमिसी जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला। ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटळ अकाळीचे। का गळास्तन अजेचे तैसे जियाले देखई तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना। म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्मू कवणे न संडावा सर्व भावे भजावा हाची एकू। हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य वोघे आले मग उचित का आपुले वोसंडावे। परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची तो गावडे गा। हे धनुर्धरा, अशी ही कार्यकारणाची आदी परंपरा तू ह्या स्वधर्मरूप अध्वर म्हणजे यज्ञकर्माचे आचरण करावेस म्हणून तुला संक्षेपाने सांगितले। म्हणून मूलतः उचित असलेल्या या स्वधर्मरूप यज्ञाचे अनुष्ठान ह्या लोकी जो उन्मत्त पुरुष करीत नाही, जो केवळ इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी कुकर्मे करतो, तो मनुष्य म्हणजे पापांची राशी असून ह्या भूमीला भार आहे हे जाण। अर्जुना, ज्याप्रमाणे आकाशात अवकाळी आलेले अभ्रपटळ जसे निष्फळ असते त्याप्रमाणे अशा माणसाचे सकळ जन्मकर्म हे तत्वतः निष्फळ असते।
ज्याच्या हातून स्वधर्माचे अनुष्ठान घडत नाही त्याचे जीवन हे अजेचे म्हणजे शेळीच्या गळ्यात असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक व निरुपयोगी असते. म्हणून हे पांडवा ऐक, हे स्वधर्माचरण कोणीही संडावे म्हणजे सोडू नये आणि सर्व भावे या एका स्वधर्माचेच यजन वा आचरण करावे. हे शरीर जरी प्राप्त झाले आहे तरी ते पूर्वकर्मानुसार ओघानेच प्राप्त झाले आहे. असे असताना आपल्याला उचित असलेले कर्म का ओसंडावे म्हणजे सोडावे. हे सव्यसाची ही मनुष्य देहाची मूर्ती लाहोनी म्हणजे लाभलेली असता जे उचित कर्म करण्याची खंत करतात ते लोक गावडे म्हणजे गावंढळ अडाणी व मूर्ख होय. तू यः मानवः आत्मरतिः एव स्यात् च आत्मतृप्तः च आत्मनि एव संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. परंतु जो मनुष्य आत्मज्ञाननिष्ठ असतो तो आत्म्यातच रत वा रममाण असतो, आत्मस्वरूपातच तृप्त असतो व आत्म्यामध्येच संतुष्ट असतो. त्याला कोणतेही कार्य करण्याचे प्रयोजन राहत नाही. देखई असतेनी देहधर्मे एथ तोची एकू न लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखई जाहला म्हणून सहजे सांडवला कर्म सांगू. असे पहा की जो पुरुष अखंडपणे आत्मस्वरूपात रममाण झालेला आहे तोच एक एथ म्हणजे ह्या जगात असा आहे की जो कर्माने लिप्त वा बद्ध होत नाही. कारण तो आत्मबोधाने तोषला म्हणजे संतुष्ट झालेला असल्याने कृतकार्य वा कृतकृत्य म्हणजे ज्याचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत असा असतो. म्हणून तो कर्मसंगापासून सहजच मुक्त होतो. हरिः ओम हरिः ओम हरिः ओम. हरये नमः हरये नमः हरये नमः.